उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक पार पडणार। एनडीएकडून सीपी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी निवडणुकीच्या रिंगणात। सकाळी 10 वाजता मतदान प्रक्रियेला होणार सुरुवात। एनडीएकडून आजच्या मतदानासाठी मॅन टू मॅन मार्किंग। निवडणुकीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचं, प्रत्येक खासदाराची गणना करूनच मतदान। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएकडे बहुमतापेक्षा अधिकचं संख्याबळ। निवडणुकीत राज्यसभा आणि लोकसभेचे 782 मतदार, एनडीएकडे 422 खासदारांचं संख्याबळ, बहुमतापेक्षा 31चं संख्याबळ जास्त। चूक झाल्यास सुधारित जीआर काढावा लागेल असं मुंबईमध्ये स्पष्ट केलंय। मात्र आरक्षण न दिल्यास मुंबईला जाणाऱ्या भाजीपाल्यासह सगळं काही बंद करू, जरांगेंचा इशारा। मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात छगन भुजबळ आज कोर्टात जाण्याची शक्यता। सध्या गावागावात आंदोलन होतंय। आता अख्खा ओबीसी समाज आंदोलनात उतरेल, भुजबळांचा इशारा। 17 सप्टेंबरपर्यंत हैदराबाद गॅझेटच्या नोंदींच्या आधारे प्रमाणपत्र द्यायला चालू करा, अन्यथा दसरा मेळाव्यात सरकार विरोधी भूमिका जाहीर करणार, जरांगेंचा इशारा। जरांगेंनी महाराष्ट्र विकत घेतलाय का? सगळं राज्य त्यांचंच, आम्ही काय करायचं ते बघू, छगन भुजबळ यांचा जरांगेंवर पलटवार। हैदराबाद गॅझेटवर प्रमाणपत्र मिळत नाही, जरांगेंच्या डोक्यात जात घुसली आहे। गुणरत्न सदावर्ते यांची मनोज जरांगे यांच्यावर टीका। रस्ते अडवण्याचा अधिकार तुझ्या बापाला नाही, अशी ही टीका। राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षण उपसमितीवरून पायउतार व्हावं, वकील गुणरत्न सदावर्तेंची मागणी। धनंजय मुंडेंना वेगळा न्याय आणि विखेंना वेगळा न्याय का? सदावर्तेंचा सवाल। लक्ष्मण हाके देशी दारूचे ब्रँड अँबॅसेडर, सूरज चव्हाण यांची टीका। दादांवरील टीकेशिवाय प्रसिद्धी मिळत नाही, हे हाकेला माहिती। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सरचिटणीस सूरज चव्हाणांची टीका। मणी देऊन हाकेला बोलवतोय त्याचा धनी, चव्हाणांचा हल्लाबोल। अजित पवार यांच्यावर असभ्य भाषेत बोलणाऱ्या लक्ष्मण हाकेंचे संस्कार दिसतात। हे चपटी ब्रँडचे अँबॅसेडर आहेत का? राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचा हा खोचक सवाल। श्री क्षेत्र नारायणगडावरील मनोज जरांगे पाटील यांची टीव्ही9च्या प्रेक्षकांसाठी ही खास ड्रोन दृश्य। जरांगेंनी नारायणगडावर जात संत नारायण महाराजांचं घेतलं दर्शन। जरांगेंनी गडावरूनच केली नारायणगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याची घोषणा। बीडच्या नारायणगडावरील दसरा मेळाव्याचं बॅनर सोशल मीडियावर झालं व्हायरल। नारायणगडावर मनोज जरांगे आणि गडाचे महंत शिवाजी महाराज यांचं होणार भाषण। मराठी पत्रकार संघाकडून मुख्यमंत्री फडणवीसांचा फिनिक्स पुरस्कारानं सन्मान। काहींना वाटलं माझी राग होतीये, इतक्यात मी भरारी घेतली। फिनिक्स शब्दावरून फडणवीसांनी विरोधकांना लावला टोला। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस नेत्यांची मातोश्री निवासस्थानी मोर्चे बांधणी। बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, अमीन पटेल या काँग्रेस नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। काँग्रेस नेत्यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचीही घेतली भेट। विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा। स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या युतीबाबत आता पदाधिकाऱ्यांनी ताण घेऊ नये। एकनाथ शिंदेंचं विधान, महायुती म्हणूनच आपल्याला पुढे जायचंय। युतीबाबतचा निर्णय योग्य वेळी घेऊ, शिंदेंची प्रतिक्रिया। शिवसेनेचा उमेदवार जाहीर झाला की त्याच्या मागे उभे राहा। महायुतीचा झेंडा संभाजीनगर पालिकेवर फडकवणार। संभाजीनगरमधील कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन। निवडणूक मतदार यादीचा अभ्यास करा, आपल्या हक्काचे मतदार आहेत की नाहीत ते पहा। एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना। एक ॲप विकसित केला असून त्याद्वारे बोगस मतदारांची माहिती मिळेल, शिंदेंची माहिती। ठाकरे मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षात 2.5 कोटी निधी दिला। मी कधीही शिवसेना राष्ट्रवादी असा भेद केलेला नाही। निधी वाटपाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। शिवसेना या 4 अक्षरांमुळे आपल्याला सन्मान। निवडणुकीत बरेच पक्षप्रवेश होतील, त्याला अडथळा समजू नका। एकनाथ शिंदेंकडून कार्यकर्त्यांना सूचना। सिडकोच्या भूखंड विक्रीवरून गणेश नाईक आक्रमक। नवी मुंबई महानगरपालिकेचे भूखंड सिडकोने विकल्याचा गणेश नाईकांचा आरोप। भूखंड विक्रीसाठी सीसी देणारा अधिकारी नवी मुंबई शहराचा वैरी आहे का? नाव न घेता गणेश नाईक यांचा शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा। अजित पवारांनी महिला अधिकाऱ्याला धमकी दिल्याप्रकरणी प्रवक्त्याची भूमिका चुकीची। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची अमोल मिटकरी आणि उमेश पाटील यांना तंबी। भाजपा आणि राष्ट्रवादी आमदारांच्या यशात शिंदेंचा वाटा। राष्ट्रवादीचे आमदार सुद्धा शिंदेंमुळे निवडून आले। संजय शिरसाट यांचा मोठा दावा। लाचारीपासून वाचवून शिंदेंनी आम्हाला स्वाभिमानाच्या पंक्तीत बसवलं, शिरसाट यांची प्रतिक्रिया। नंदुरबार जिल्ह्यामध्ये शासनाच्या योजना आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, मात्र जिल्ह्यातील काही पुढारी योजना बंद करण्यासाठी तक्रारी करताय, विजय गावित यांचा आरोप। डोंबिवली बेकायदा इमारत घोटाळा प्रकरणी समर्थ कॉम्प्लेक्सवर कारवाई होणार। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समर्थ कॉम्प्लेक्स ही 7 मजली इमारत जमीनदोस्त केली जाणार। ठाण्याच्या मुंब्र्यात अल्मास कॉलनीमधील रूममध्ये सिलिंगचं प्लास्टर कोसळलं। या घरांमध्ये कुणीही राहत नसल्यानं मोठी दुर्घटना टळली। मुंबईमधील अंधेरी पश्चिमेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ईद ए मिलाद साजरी। कार्यक्रमादरम्यान लोकांना बिस्किटं आणि पाण्याच्या बॉटलचंही वाटप।
रत्नागिरी जिल्ह्यातील काही गणपतींचं चंद्रग्रहणामुळे एक दिवस उशिरा विसर्जन। देवरुखातील पानगल्लीच्या राजाला वाजत गाजत निरोप। साश्रू नयनांनी भावपूर्ण विसर्जन। बुलढाण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये पोलीस निरीक्षक थिरकले तर विसर्जन मिरवणुकीमध्ये बंदोबस्तातील पोलीस कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढला। बीड ते परळी रेल्वे मार्ग भूसंपादनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करा, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे आदेश। जळगावच्या अंमनेरमध्ये 2 गटात दगडफेक झाल्याची घटना। या घटनेमध्ये दोन्ही गटातील 4 ते 5 जण जखमी झाल्याची माहिती। परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता, पोलिसांचा मोठा बंदोबस्त। धुळे शहरामध्ये ईद ए मिलाद मिरवणुकीमध्ये टिपू सुलतानचे बॅनर झळकले। 5 ते 6 जणांकडून पोलिसांनी बॅनर केले जप्त। पालघरच्या तारापूर एमआयडीसी गॅस गळती प्रकरणी ड्रग्ज कंपनी विरोधात स्थानिकांची कंपनीच्या गेटवर घोषणाबाजी। कंपनी स्थानिक आणि कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचाही आरोप। उरणच्या जवाहरलाल नेहरू पोर्टमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची इलेक्ट्रिक टग बोट दाखल। नेदरलँड टेक्नॉलॉजीच्या या इलेक्ट्रिक टग बोटची मंत्री नितेश राणे यांच्याकडून पाहणी। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी वंचितांचा मोर्चा। विविध मागण्यांचं वंचितांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात इंदापूरमध्ये ओबीसी बांधव आक्रमक। मुख्य बाजारातून मोर्चा काढत सरकार विरोधात संताप व्यक्त। अमरावती सोलार इंडस्ट्री स्फोट प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल। मात्र या प्रकरणी कंपनीच्या मालक आणि व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याची प्रहार संघटनेची मागणी। रायगडच्या रोहा तालुक्यातील खंदार ते खोरपेवाडी रस्त्यांच्या गावांच्या रस्त्याची दुरवस्था। रस्त्याचं काम लवकर करण्यासाठी ग्रामस्थांचं प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन। बुलढाणा नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांची मंत्रालयाकडे कूच, तर नगरपालिकेच्या ठेकेदाराकडून आर्थिक शोषण होत असल्यानं कर्मचाऱ्यांचं आंदोलन। किमान वेतन देण्याची सफाई कर्मचाऱ्यांची मागणी। अकोल्याच्या बोरगाव मंजू या ठिकाणी विसर्जन मिरवणुकीमध्ये होमगार्डला मारहाण। गुन्हा दाखल करून घेण्यात पोलीस टाळाटाळ करत असल्याचा होमगार्डचा आरोप। संबंधितांवर कारवाई करण्याची होमगार्ड दलाची पोलीस अधीक्षकांना मागणी। सोलापूर रेल्वे स्थानकाबाहेर बेवारस बॅग सापडल्यानं मोठी खळबळ। पोलिसांना निनावी फोन आल्यानंतर घटनासमोर बॉम्ब शोधक पथकाकडून बॅगची तपासणी। वाशिमच्या मंगरुळपीरमधील कोटारी गावात पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। धाराशिवमध्ये दिवसाढवळ्या धुळे सोलापूर हायवेवरती दरोड्याचा थरार। धावत्या ट्रकवर चढून ट्रकमधील सामान लुटल्याचा व्हिडिओ समोर। महामार्गावरती येरमाळाजवळ रत्नापूर या ठिकाणी टोळीकडून लुटीचा प्रकार। वाशिम जिल्ह्यामध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा जोरदार पावसाची हजेरी। पावसामुळे गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। या पावसाचा खरीप पिकांवर परिणाम होण्याची शक्यता। नंदुरबार शहरात लावण्यात आलेल्या वाहतूक सिग्नलचं उद्घाटन 12 तारखेला होणार। पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते होणार उद्घाटन। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामध्ये युरिया खतांचा तुटवडा निर्माण। युरिया खत घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। युरियासोबत इतर रासायनिक खरेदीसाठी देखील जबरदस्ती होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। गोंदिया जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा तडाखा। 1000हून अधिक घरांना बाधा। 14 पशुधन मृत्युमुखी, तर बाधितांना 38,19,000चा मदत निधी देखील वाटला जाणार। वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील आंजी अंदोरी या शिवारामध्ये सोयाबीनचं मोठं नुकसान। सोयाबीनवरील कीड नियंत्रणासाठी फवारलेल्या औषधामुळे जवळपास 20 शेतकऱ्यांचं अंदाजे 80 ते 90 एकरमध्ये नुकसान झाल्याचा आरोप। चंद्रपूर जिल्ह्यात 85% अधिक पाऊस। अतिवृष्टी आणि येलो मोझेकच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात।